नमस्कार मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयात वारंवार विचारले जाणाऱ्या काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, जे की प्रश्न तुम्हाला येणाऱ्या टॅट आणि TET परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यातील बरेच प्रश्न रिपीट होण्याची शक्यता आहे किंवा या अगोदर रिपीट झालेले आहेत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा, जेणेकरून मला तुमच्यासाठी असेच नवीन नवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी त्यातून प्रेरणा मिळेल व तुम्हाला मी नवीन नवीन आणि अधिक माहितीपूर्ण व्हिडिओ देत जाईल. तर प्रश्न पहिला बघायचा आपल्याला, मानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर मानसशास्त्राचा जनक कोण आहे? त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल. तर हा जो अरिस्टॉटल होता हा कोण होता? मानसशास्त्राचा जनक होता आणि याने अरिस्टॉटलने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, जो की काय आहे की मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ आहे. तर पुढचा प्रश्न बघायचा आहे आपल्याला, बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर बालमानसशास्त्राचा जनक कोण आहे? तर बालमानसशास्त्राचा जनक आहे जीन पियाजे. हा जो प्रश्न आहे हा सीटेट परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये देखील येण्याची शक्यता आहे. तर बालमानसशास्त्राचे जनक कोण आहे? जीन पियाजे आहे. मानसशास्त्राचे जनक विचारलं तर अरिस्टॉटल असं उत्तर आहे आणि बालमानसशास्त्राचं जनक विचारलं तर कोण आहे? जीन पियाजे आहे. प्रश्न क्रमांक 3, डी ॲनिमा हा आत्म्याविषयी माहिती सांगणारा ग्रंथ कोणी लिहिला? तर डी ॲनिमा हा ग्रंथ कोण लिहिला? तर त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल. डी ॲनिमा हा ग्रंथ जो आहे तो मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ आहे. त्यामध्ये काय आहे की आत्म्याविषयी विचार सांगण्यात आलेले आहेत आणि हा मानसशास्त्रातील पहिला ग्रंथ आहे, जो की अरिस्टॉटल या ग्रीक तत्त्वज्ञाने लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न, प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाने कोणता ग्रंथ लिहिला? तर प्लेटो या ग्रीक तत्त्वज्ञाने रिपब्लिक आणि दी लॉज नावाचे हे 2 ग्रंथ लिहिलेले आहे. त्यातील रिपब्लिक हा दुसरा ग्रंथ आहे मानसशास्त्रातील, जो की काय प्लेटो या ग्रीक तत्त्ववेत्त्याने लिहिलेला आहे. तर रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? प्लेटोने लिहिलेला आहे. तो काय आहे की मानसशास्त्रातील दुसरा ग्रंथ आहे. त्याचबरोबर प्लेटोने लिहिलेला दुसरा ग्रंथ देखील लक्षात ठेवायचा आहे, तो कोणता आहे? दी लॉज. तर रिपब्लिक या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आलेले आहेत? तर हा जो रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणी लिहिला आहे कोणी लिहिलेला आहे? रिपब्लिक नावाचा ग्रंथ प्लेटोने लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये कोणते विचार मांडण्यात आले की व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार मांडण्यात आले. आणि हा जो ग्रंथ आहे रिपब्लिक नावाचा तो कोणी लिहिलेला आहे? प्लेटोने लिहिलेला आहे, जो की काय आहे की मानसशास्त्रातील दुसरा ग्रंथ आहे आणि ज्याच्यामध्ये व्यक्ती भिन्नते संबंधीचे विचार मांडण्यात आलेले आहे. प्रश्न 6, मानवी वर्तनाचे नियंत्रण करणारे आपल्या वर्तनाचे स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती म्हणजे मन, अशी व्याख्या कोणी केली? तर अशी व्याख्या कोणी केली? मॅकडुगल यांनी केली. मॅकडुगल यांचं म्हणणं काय होतं की मानवी वर्तनाचं नियंत्रण करणारी आणि आपल्या वर्तनाची स्फूर्तिस्थान असलेली एक शक्ती काय आहे? मन आहे. आणि ही व्याख्या कोणी केली? मॅकडुगल यांनी केलेली. पुढचा प्रश्न बघायचा आहे आपला 7, सायकोलॉजी हा शब्द कोणत्या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे? तर सायकोलॉजी हा शब्द कोणत्या 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला आहे? तर सायको आणि लोगस या 2 ग्रीक शब्दांपासून सायकोलॉजी हा शब्द तयार झालेला आहे. ज्यामध्ये सायकोचा अर्थ काय आहे? आत्मा आणि लोगसचा अर्थ काय आहे? शास्त्र. म्हणजे आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र असं तो सायकोलॉजी शब्दापासून त्याची व्याख्या करण्यात आली होती. ठीक आहे. पुढचा 8वा प्रश्न आहे, मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे विल्यम वुंट. आणि मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आणि विल्यम वुंट यांना म्हणून काय म्हणलं जातं की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणलं जातं. आणि त्यांनी ही जी मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीमध्ये कुठे सुरू केलेली आहे? तर ती जर्मनीतील लाइप्झिग या विद्यापीठामध्ये सुरू केलेली आहे. आणि ती कोणत्या वर्षी सुरू केली? तर 19व्या शतकात 1879 या साली त्यांनी काय
की जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी काय की मानसशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा सुरू केलेली आहे. ठीक आहे, विल्यम वुंट यांनी. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? तर मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणत्या देशामध्ये सुरू झाली? जर्मनी देशामध्ये सुरू झाली. आणि ती कोणी सुरू केली? विल्यम वुंट यांनी केली. आणि जर्मनी या देशामध्ये ती कुठे सुरू झाली? लाइप्झिग या विद्यापीठामध्ये सुरू झाली. आणि कधी सुरू झाली? तर 1879 या साली ती सुरू झाली. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे प्रतिपादन सर्वप्रथम कोणी केले? तर मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे प्रतिपादन सर्वप्रथम सिगमंड फ्राईड यांनी केलेलं आहे. सिगमंड फ्राईड हे काय आहे की वर्तमानवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांचं असं म्हणणं होतं की मानवाकडून ज्या काही कृती घडतात त्याच्या मुळाशी काय अबोध प्रेरणा असतात आणि ज्याची काय आहे की व्यक्तीला काय नसते, जाणीव नसते किंवा जाण नसते. पण त्याच्याकडून ज्या काही वर्तन घडतं, जे काही कृती घडतात त्याला जबाबदार काय असतात? या अबोध मानवी मनात असलेल्या अबोध प्रेरणा असतात. आणि या अबोध प्रेरणेची काय नसते? व्यक्तीला बिलकुलही जाण नसते. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी सर्वप्रथम व्याख्या कोणी केली? तर मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी सर्वप्रथम व्याख्या वॉटसन या मानसशास्त्रज्ञांनी केलेली. आता काय हे वॉटसनसुद्धा हे काय आहे की एक वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं की अशी व्याख्या केली की मानसशास्त्र म्हणजे काय? मानवी वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र अशी त्यांनी ती व्याख्या केलेली आहे. मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे अशी मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली? तर मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे अशी मानसशास्त्राची व्याख्या मन या शास्त्रज्ञांनी केलेली आहे. मानसशास्त्र हे अनुभव वर्तनाचे शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केलेली आहे? तर मन या शास्त्रज्ञांनी केलेली. प्रश्न 13वा, B बरोबर S-O-R हे सूत्र कोणी दिले? तर B बरोबर S-O-R हे सूत्र R.S. वुडवर्थ या मानसशास्त्रज्ञांनी दिले. इथे बी म्हणजे बिहेवियर, S म्हणजे स्टिम्युलस, O म्हणजे ऑर्गॅनिझम, R म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजेच वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिसाद असं सूत्र कोण दिलं आहे? तर R.S. वुडवर्थ यांनी दिलं आहे. वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिसाद असं सूत्र कोण दिलं आहे? R.S. वुडवर्थ. B बरोबर S-O-R हे सूत्र कोण दिलं आहे? R.S. वुडवर्थ. धन्यवाद मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी मानसशास्त्राचे काही प्रश्न डिस्कस केलेले आहेत, अभ्यासलेले आहेत. तर राहिलेले प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये जाऊन नक्की मांडा, जेणेकरून मला असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल आणि त्यातून मी नवीन अधिक अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन, जेणेकरून तुमची येणाऱ्या टॅट आणि TET परीक्षेसाठी परिपूर्ण तयारी होईल. धन्यवाद.